महाराष्ट्रात सोयाबीनची हमी भावानं खरेदी करण्याची केंद्र आणि राज्य सरकारचं नियोजन असल्याची सूत्रांची माहिती आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सोयाबीनच्या बाजारभावाचा मुद्दा पुढे येऊ शकतो म्हणून खबरदारी घेतल्याच्या चर्चा आहे। गणेशोत्सवादरम्यान जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे। नागपूर महानगरपालिकेनं शहरातून विविध भागातून निर्माल्य गोळा करण्यासाठी 12 निर्माल्य रथ सज्ज केले। केंद्र सरकारनंतर आता उत्तराखंड सरकारनं स्वतंत्र आदेश काढलाय। या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना आता संघाच्या शाखेत तसंच संघाच्या कार्यक्रमात जाता येणार आहे। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर अजित पवार पुन्हा सक्रिय झाले। उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोली दौऱ्यावर आहेत। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवार गडचिरोलीचा दौरा करतायत। पश्चिम रेल्वेवर उद्या 10 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येईल। गोरेगाव कांदिवलीत 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक घेण्यात येईल। उद्या रात्री 12 वाजल्यापासून हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सांगलीच्या जतमध्ये खड्ड्यांविरोधात अनोखं आंदोलन करण्यात आले। खड्ड्यातल्या रस्त्यावरच सत्यनारायणाची पूजा घालत रस्त्यावरच जेवणाच्या पंक्ती उठवण्यात आल्या। लोकप्रतिनिधी प्रशासनाला जाग आणण्यासाठी अनोखं आंदोलन करण्यात आले। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। महागाई भत्त्यात 4% वाढीचा प्रस्ताव असून महागाई भत्ता महागाई सवलतीत वाढीची शक्यता आहे। साताऱ्यात यंदा गणेशोत्सवादरम्यान डॉल्बीवर बंदी घालण्यात आली आहे। कोणती अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या संदर्भातली माहिती दिली। गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी मुंबई वाहतूक पोलीस सज्ज झाले। नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सवादरम्यान 6 ते 18 सप्टेंबर दरम्यान धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग वाहतुकीसाठी 24 तास खुला ठेवण्यात येणार आहे। धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नाशिक अखेर 1.5 वर्षांनंतर टँकर मुक्त झालाय। स्थानिक पातळीवर पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्यानं ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर झाली आहे। या काळात टँकर विहिरी अधिग्रहणावर तब्बल 90 कोटी खर्च झाल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेनं मागील 2 दिवसात अंधेरीतील 14 ठिकाणांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या पथारांमुळे हैराण झालेल्या प्रवाशांना या कारवाईनंतर दिलासा मिळालाय। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधील वाकद जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक कृत्य समोर आलंय। शाळेचे मुख्याध्यापक शेख आशफाक यांनी शालेय पोषण आहाराचं धान्य चोरी करून विकल्याचा प्रकार समोर आलाय। धान्य विकताना ग्रामस्थांनी मुख्याध्यापकाला पकडलंय। कल्याणमधील 14 गावं नवी मुंबईत समाविष्ट झाल्यानं भाजप शिवसेनेत चांगली जुंपल्याचं पाहायला मिळतंय। गणेश नाईकांनी पालकमंत्री असताना काय केलं अशी टीका शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी केली आहे। राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघानं खरेदी केलेल्या कांद्याची 35 रुपये किलो दरानं बाजारात विक्री सुरू झाली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 250 ते 400 रुपयांनी पडलेत। देशातील महिला श्रमशक्तीचा सहभाग जागतिक सरासरीपेक्षा कमी असल्याच्या समस्येकडे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लक्ष वेधलंय। महिलांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं आवाहनही त्यांनी बँकांना उद्देशून केलंय। माजी सैनिक लष्करी अधिकाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काम करण्यासाठी शिवसेनेकडून महाराष्ट्र सैनिक आघाडीची स्थापना करण्यात आली। या अंतर्गत अनेक निवृत्त सैनिक आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे। साताऱ्यातील कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं विसर्ग वाढवण्यात आलाय। धरण 100% भरल्यानं सिंचनाचा प्रश्न मिटलाय। मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। वडखळ ते कासू कोलाड लोणेरे इथं वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। चाकरमानी वाहतूक कोंडीतून अडकले असल्याने आता पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। रामटेक विधानसभा मतदारसंघात महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारे आमदार आशिष जयस्वाल यांची विधानसभा निवडणुकीत काम न करण्याचा निर्णय भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।